नमस्कार, मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आणि आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। राष्ट्रीय स्तरावरील लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ पालघर जिल्हा कमिटी व तलासरी येथे अखिल भारतीय आदिवासी संघटनेच्या वतीने पत्रकार दिन साजरा। आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ पालघर जिल्हा कमिटीकडून पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि त्यांना अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय स्तरावरील लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ पालघर जिल्हा माननीय राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख यांच्या मार्गदर्शनात जे.पी. करोतिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला। या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोईसर विधानसभा सदस्य विलास तरे उपस्थित होते। त्याचे शिल्पकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवसाचे औचित्य साधून हा पत्रकार दिन आपण साजरा करतो। कारण की त्यांनी ज्या वेळेस ही पत्रकारिता केली त्यावेळेस आपल्या देशामध्ये इंग्रजांचं शासन होतं आणि अशा वेळेस त्यांनी ती पत्रकारिता सुरू केली का त्यावेळेस एखादी सत्य बाजू मांडत असताना इंग्रज सरकारच्या विरोधात बंड करण्याची भूमिका अशी त्यांची संकल्पना करते आणि सत्य बाजू मांडल्यानंतर तशा पत्रकारांना अनेक जेलमध्ये त्यांची बाजू त्यांनी सत्यता प्रामाणिकपणे मांडण्याचा एक प्रयत्न केला। कुठल्याही दबावाला ते बळी पडले नाही आणि आज मी ह्याच पत्रकारितेच्या माध्यमातून आपण सर्वांना सांगू इच्छितो की जेवढे आपल्या जिल्ह्यातले पत्रकार आहेत आपल्या माध्यमातून जेव्हा सत्यबाजू जेव्हा मांडली जाईल तेव्हा या विभागाचे जे असतील इतरही लोकप्रतिनिधी आणि मी सुद्धा आमदार म्हणून त्या बाजूच्या पाठीशी उभा राहणार हे आपल्या माध्यमातून आपल्याला सांगितलं। परंतु बाजू सत्य आली पाहिजे। बरेचसे पत्रकार जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांची सत्यता सत्य बाजू एखाद्या इथे चुकीच्या पद्धतीने घटना होत असते ती सुद्धा आपल्या माध्यमातून मांडलं जातं। बोईसर MIDC मध्ये सुद्धा एखादा चुकीचा विषय होत असेल आणि इंडस्ट्रीच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टीला धोरणांना जर पाठबळ देत असतील तर काही पत्रकार प्रामाणिकपणे त्यांची बाजू मांडत असतात। परंतु आपण एक विचार करा की जे प्रामाणिक पत्रकारितेच्या माध्यमातून बाजू मांडत असताना याच MIDC मध्ये काही बोगस पत्रकारांचाही सुटसुटाट ठरलेला आहे। त्यांचे वर्षाला किंवा महिन्याला मला वाटतं महिन्याला ना वर्षाला पण मी वृत्तपत्र वाचत नाही असे सुद्धा इथे पत्रकार आहेत। त्यांच्यामुळे प्रामाणिक पत्रकार आपल्यासारखे प्रामाणिक पत्रकार काम करीत असतात ते कुठेतरी त्यांच्यामुळे बदनाम होत जात असतात तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचा विचार करावा लागेल। तलासरी येथे अखिल भारतीय आदिवासी संघटना यांच्यामार्फत राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा करण्यात आला। आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीमध्ये पहिलं दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं आणि त्याच पार्श्वभूमीवर 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। प्रथम आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। शासकीय विश्रामगृह येथे यावेळी मान्यवरांचे सत्कार करून मनोगत व्यक्त केले गेले। प्रमुख मान्यवरांनी पत्रकारितेच्या समाजातील महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले आणि पत्रकारितेच्या समाजातील महत्त्वावरही भाष्य केले व आदिवासी पत्रकार संघटनेच्या कार्याची प्रशंसा केली। पत्रकार दिनानिमित्ताने पालघर जिल्ह्यातील बरेच पत्रकार, छायाचित्रकार आणि प्रिंट इलेक्ट्रॉनिक्स मीडिया उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून तलासरी तहसीलदार अमोल पाठक, नगराध्यक्ष सुरेश भोये, पोलीस निरीक्षक विजय मुतडक, माजी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी, गोदावरी परोळेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक भगवानसिंह राजपूत उपस्थित होते। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क। लाईक करा, कमेंट करा, आपली मतं कमेंटद्वारे नक्की कळवा। प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी,
कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कॉलेजचे प्राचार्य, मंचावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो आणि सामाजिक कार्यकर्त्यांनो, पत्रकार दिनाच्या सुरुवातीला आपणा सगळ्यांना मनपूर्वक असं शुभेच्छा देतो आणि या अत्यंत चांगल्या कामासाठी आपण आपला वेळ देत आहात. समाजाला जागरूक करत असताना या समाजातील अनेक असे प्रश्न आपण ज्या ठिकाणी शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते पोचत नाहीत किंवा अनावधानाने त्यांच्याकडनं ती बाब शासन स्तरावरती, प्रशासन स्तरावरती निदर्शनास आणण्यासाठी अनावधानाने राहून गेलं असेल, अशा सगळ्याच बाबीवरती निर्भीडपणे प्रकाश